नमस्कार मित्रांनो, आपली सोयाबीन आता काय आपण व्हिडिओच बनवणार गेलो आहे. कारण झालं आहे का आपल्याकडं पाऊसच नाही, तर काय सोयाबीन वाढते आणि काय करते बघा बघा. हे पूर्ण फुल सुटले. कारण इतके दिवसामध्ये ना हे रान पूर्ण पॅक व्हायला पाहिजे, पण पाऊसच नाही. जवळजवळ 15 दिवस झालं पाऊस नाही आमच्याकडं. 15 दिवसाखाली थोडा पल्ला होता, त्याच्यावरच ह्याची वाढ एवढी झाली होती बघा. आणि हे अंतर आहे ना मधलं एकदम असं पटकन झाकून गेलं असतं. आता काय करणार आहे, पाऊसच नाही तर काय बोलणार आहे तर काय. बघा फुलं पण आहे बघा किती भरपूर लागालीत. म्हणजे जशी झाडाची ग्रोथ व्हायला पाहिजे, झाडाची भरपूर इच्छा आहे ग्रोथ व्हायची, पण त्याला खाली नाहीच काही, तर काय करणार आहे ते झाड. फुलं बघा बघा. यावर्षी आमच्या एरियात तर आहे ना लई पावसानं त्रास दिले. माझा एरिया जो आहे तो औसा तालुका माहिती आहे, लातूर जिल्ह्यामध्ये औसा तालुका आहे. औशाच्या साईडला माझं गाव आहे. पाऊस म्हणजे ना असं चमत्कार झाल्यासारखा झाला आहे. कवा येतो की जास्ती नाही, 1 तास मोठं पाऊस पडलं तर इकडं सगळ्याचं काम होणार आहे. आणि प्रत्येकाची कंडिशन अशीच झाली बरं का. सोयाबीनी मस्त आल्या आता तरी पण पाऊसच नाही त्याला. आणि आता रिवर्स मारायले. रिवर्स म्हणजे आता सुकायला चालू झालेलं आहे. फुलं तर बघा तुम्ही बघला बघा, फुलं तर लागलेत. म्हणजे फुल लागायला चालू झाली की जास्तीत जास्त एक नॉर्मल 8 ते 10 दिवसामध्ये पुन्हा याला म्हणजे कळ्या सुटायला, म्हणजे आपलं लहान लहान शेंगा सुटायला चालू होते. तर मग आता तीच स्टेप याची निघून चालली वाढायची, तर मग संपूनच गेलं घरा की. मग एवढ्यावरच गुंडाळते. आणि त्यात होते काय, पाऊस नसलं की मग जरा रोगराई लईच ही होती. आता याच्यात बघा काहीतरी टवटवपणा वाटायला का. सध्या बरं आहे, पण अजून 2-3 दिवस 4 दिवस जर गेले ना तर बघा तुम्ही याच्यावर मग आळ्या पडणार, काही पण रोग पडणार. म्हणजे कसं होतं, जे कमजोर झालेलं असते त्याच्यावर कशाचा पण अटॅक असते. आता त्या मानानं पावसाच्या बघायला गेलं तर सोयाबीन पण बरोबर आलेलं आहे. पण लई आता आहे ना सध्या कंडिशन अशी झाली असती ना, जर आपण जेमतेम पाऊस असता ना तर याच्या सोयाबीनमध्ये जाता आलं नसतं. एवढी कंडिशन झाली असती. आता आपलं असतंच सगळं निसर्गाच्या जीवावर, तर आपण करणार आहे काय. शेतकरी म्हणलं किंवा नास आलाच, 100% कधीच भेटणार नाही. काय हो बाई, हे बघा हो बा, हे आता हे बाई असं गुंडाळते, त्याच्यामध्ये आळी तयार होते. हो का, ह्याच्यामध्ये बघा हो का, ह्याच्यात आळी आहे हो का. काय तिनं अंडे घातलेली आहे का याच्यामध्ये, ते काळी काळी दिसली का. मग हे रोग तर पसरणार. आपण 2 फवारण्या पण केल्या. आता एक फवारणी पण करणार आहे आपण. आता 3री फवारणी म्हणायची त्याला, कारण जी आपली नियमाची आहे ती आपण करणार आहे. आणि बघू, आपल्याकडं पाणी पण जास्ती नाही, कारण ऊस आहे. आणि म्हणजे तेवढं पाणीच नाही, येतच नाही पाणी, तर काय करणार आहे. तरी पण थोडंसं स्प्रिंकलर चालू करावं असं इच्छा आहे. कारण असं वाटायलं की पावसाचं काही खरं नाही. हे आबाळ नुसतंच यायलं आहे, पण अजिबातच पडेना. विषय पार बिघडून गेलेला आहे. आणि जो आपण ही पद्धत करतो ना, ही खास जास्त पाण्यासाठी म्हणजे चांगली आहे. ठीक आहे, कमी बी असल्यास चांगलं येते. आता सध्या पण बऱ्यापैकी आलेलं आहे, पण शक्यतो याला पाणी जेवढं जास्त पडेल तेवढं चांगलं येते. काय सोयाबीनची अजिबात चूक नाही, किंवा मग मी माझी पण म्हणणार नाही. आता इथं फक्त आपल्याला निसर्ग कमी पडायला आहे. आणि हे खालचं आहे ना, हे ऊसाचं रान आहे, त्याच्यामुळे पण याला जरा पाण्याची गरज थोडी जास्त असायला पाहिजे, म्हणजे लागल. कारण ऊसामध्ये ना 2-3 वर्ष ऊस होता, त्याच्यात खालचे ते बुरकुंड दसकटं, म्हणजे सगळं एकदम खत भरपूर प्रमाणात, म्हणजे खाली सगळं चगळं आहे जरा की.
त्याचा ऊसाचा पूर्ण काडी कचरा. मग ते कुजून जायला पाणी पाहिजेच, म्हणजे त्याच्यामध्ये वल चांगली पाहिजे. तर मग तसं झालंच नाही. सुरुवातीला पेरणी झाल्यापासून पाऊस गायब. मध्ये 1-2 दिवस जरा बरा म्हणजे उगं वीज पाऊस पडल्यासारखं पडला आणि त्याच्यावरच पिकं आहे ती. मग काय होणार आहे? हो का, कुठं कडलं आहे ना, हो का सुकलेल्यासारखं व्हायले. हो का, जिथं एकदम हलके रान आहेत ना तिथं तर मग काहीच राहिलं नाही. ठीक आहे मित्रांनो, तुमच्याकडं पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.